कथेचं आजचं हे 11वं पुष्प खुंटलेलं आहे आणि आज गणेश अंगारकी चतुर्थी आहे. त्यानिमित्त आज होम हवन पूजा आपलं सर्व झालेलं आहे आणि विशेष करून आजच्या ह्या महाकथेमध्ये या शहराच्या नगरसेविका सौभाग्यवती सुप्रियाताई महेश चांदोले या विशेष करून आजच्या या कथेमध्ये कथा श्रवण करून सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी ते इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. तसेच समाजसेविका शोभाताई जगताप याही त्यांच्या बरोबर आलेल्या आहेत. त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे. आणि आमचे धर्मबंधू या शहराचे उद्योजक श्रीमान शैलेशजी वांधळे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय वेळात वेळ काढून व्यक्तिमत्व आज स्वतः त्यांचं गणपतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्या ठिकाणीही आज मोठा कार्यक्रम सुरू आहे. पण आज वेळात वेळ काढून त्या आपला आशीर्वाद घेण्यासाठी ना आपल्या भेटीसाठी त्या आलेल्या आहेत. हा विशेष महत्वाचा दिवस म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद रूपी सन्मान घ्यायचा आहे. सांब जय नम पार्वते पते शिव हर हर. धन्यवाद ताई. आपण वेळात वेळ काढून आजच्या या थोडा आम्हालाही मार्गदर्शन करावं. 2 शब्द शुभेच्छा या आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आणि 21 दिवशी चाललेल्या शिवमहापुराण कथेसाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. श्रावण मास शिव महापुराण कथा. खरं तर ह्या कथा खरं होत नाहीयेत, पण आता मला इतकं सुंदर वाटलं. मला पण खूप कार्यक्रम होते पण मला उठू वाटत नव्हते. इतकं सुंदर ताई सांगत होत्या. कारण त्या कशा बोलल्या की मी स्टेजवर आले की खाली मला म्हणजे लोक हे करतील. तशीच आमची पण परिस्थिती तोपर्यंत आम्हाला लोक मान देतील. तसंच सगळ्यांच्या परिस्थिती. खरंच ताई इतकं सुंदर गणपतीचं तुम्ही छान सांगितलं आणि ते खरं गरजेचं आहे सांगणं. आणि मी म्हणते आपण सगळं तर येतोच, पण खरं तर आपल्या मुलांना पण आपण घेऊन आलो पाहिजे. आणि इतका दिवस कथा खरंच सुंदर पद्धतीने मला असं वाटतं वांद्रे साहेब आपण जसं इथं आलो तसं आपल्या शाहूनगरमध्ये पण ही कथा झाली पाहिजे. आणि खरंच आम्ही प्रयत्न करू ही कथा ठेवण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. आपण आपल्या मंदिराची जागा निश्चित आम्हाला वेळ आली हे त्या निश्चित त्या ठिकाणी 7 दिवसीय शिवकथेचं आयोजन आपण आपल्या शाहूनगर वासियांसाठी करूया. मी त्यांच्या वतीने आपल्याला बोला मी शोभाताईंना विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. उद्योजक शैलेशजी वांद्रे सर यांनाही विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घेऊ. सांब जय नम पार्वते पते शिव हर हर.
विशेष म्हणजे आमच्या कुमारी अतिथी बाळासाहेब पावकर, त्या CA आहेत, मुंबई येथे जॉब करतात आणि आपल्या बाळासाहेब पावकर यांच्या कन्या आहेत. तर त्यांचा परवा वाढदिवस म्हणजे त्यांचा जन्मदिवस उत्सव झाला, पण त्या अतिशय त्या कार्यात किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना थोडासा आपला आशीर्वाद घ्यायला वेळ झाला. पण आज खरं तर जन्म झाल्यानंतरच आशीर्वाद घ्यायचा असतो. तर आजचा हा आपला जन्मदिवसाचा आशीर्वाद शिवभक्त पारायण सरस्वतीताई महाराज यांच्याकडून आपण घ्यायचा आहे. आणि त्यांच्याच बरोबर मी त्यांचे पिताश्री की ज्यांनी अतिशय सुंदर मातोश्री आहे बघा, म्हणजे मातोश्री आहेत, पिताश्री आहेत आणि आपल्याला तब्बल गावावरून काम अक्षरशः त्यांनी सर्व शेतातील भाज्या म्हणजे आपल्यासाठी त्यांनी काम जेवढा असेल हे असेल सर्व या ठिकाणावरून त्यांनी काल लक्झरीमधून एवढं म्हणजे आपल्याला 4-5 दिवस भाजी आपल्याला आणायची गरज नाही, एवढा आपल्याला इथं भाजीपाला त्यांनी एवढ्या पहाटे 4 वाजता जाऊन ते लक्झरीतून घेऊन आले. आणि कालची जी कांद्याची पात असेल किंवा आज आपण जेवढा असेल मोदक असेल हे सर्व त्यांच्या सहकार्यामुळे घडतं आहे. आपल्या अशीच सेवा धरत राहो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना विनंती करतो. छानपैकी आज सर्वांनी चतुर्थी इथेच सोडायचं आहे. की जे आपल्याला उपास सोडताना लागतं त्या सर्व व्यवस्था आपल्यासाठी आज केलेल्या आहेत आणि रोजच असतं. पण आज विशेष म्हणजे जे गणपतीला आवडतं ते मोदक सुद्धा आपण सर्वांना इथं सर्व तयारी केलेली आहे. तर आपण निवांत बसायचं आहे. आणि आपल्या संस्थेचं हे 25वं वर्ष असल्यामुळं आपण दरवर्षीप्रमाणे म्हणजे या 25व्या वर्षामध्ये जे रोज आपण काही मान्यवरांचा आपण सन्मान करतो त्यामध्ये विशेष सेवा गौरव पुरस्कार देतो. पण आजच्या ऐवजी आपण ते उद्या देणार आहोत. आणि आपल्यासाठी वेळ म्हणजे आपलं जे आपलं चॅनल आहे महेश्वामी YouTube चॅनल, त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की काल तो जो इंग्लंडवरून फोन होता तो थोडंसं आपल्या कालच्या पाहुण्यांमुळे किंवा गडबडीमुळे तो फोन तिथं आमचे आनंद विराजदार यांच्याकडे तो आलेला होता. ते इंग्लंडमध्ये बसून ही आपली शिवकथा ते श्रवण करतात आणि साधारण 18 तारखेला ते भारतामध्ये परत येणार आहे आणि आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन ते कथा श्रवण समोर बसून करणार आहे. असं या दोघा श्री वसो, कारण का त्यांना परवाच जी विठ्ठलांची ज्या पादुका त्या इंग्लंड इथे विठ्ठल मंदिर बनवलं जात आहे त्या ठिकाणी त्या पादुका पूजनाचा मान त्यांना मिळाला. आणि विशेष म्हणजे ते आपल्या संस्थेचे अनेक वर्षाचे आपले सल्लागार आणि कार्यक्रमाचे सगळे मुख्य ते असतात. पण आता बाहेर देशाला असल्यामुळे ते थोडस उशिरा येत आहेत. म्हणजे आपण ज्या युट्यूबच्या माध्यमातून 50 दिवसामध्ये 48,000 व्ह्यू मिळवून आपण म्हणजे की जे हा कार्यक्रम किंवा याच्या 50 दिवसामध्ये जे आपण वेगवेगळे कार्यक्रम करत आलेला आहे तर हे म्हणजे भारतामध्ये किती ठिकाणी हा कार्यक्रम पाहतात आणि भारताच्या बाहेरही बसून पाहतात. तर असंच आपलं सहकार्य 25 वर्षामध्ये जे आपण पदार्पण केलेलं आहे ते असंच सहकार्य राहो. आणि आपण नित्यप्रमाणे जो हा शिवकथा म्हणजे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज 11वा दिवस आहे. म्हणजे आता किती दिवस राहिले? फक्त 10 दिवस. आणि शेवटच्या दिवशीची सूचना आपल्याला की दिवसभराचा आपला कार्यक्रम असणार आहे. शेवटचा दिवस हा 22 तारीख हा अमावस्याचा दिवस आहे आणि त्या दिवशी शुक्रवार आहे की येणाऱ्या शुक्रवारीही आपण कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम मागच्या शुक्रवारी घेतला तशा टाईपमध्ये आहे त्याची सूचना आपल्याला दिली जाईल. आणि शेवटच्या शुक्रवारीही आपण कुंकुम अर्चन घेऊन 1 तासाची शिवकथावरती घेऊन आपण जो शिवग्रंथ आहे आणि ज्या शिवकथा प्रवक्त्या आहेत एक आपण मिरवणूक या दत्त मंदिरापासून आपण तुळजाभवानीचं मंदिर पासून सुभोग शाळा ते गणपती मंदिर पासून आपण या ठिकाणी त्याची सांगता 6 वाजता आपण संध्याकाळी म्हणजे साधारण दुपारी 12 वाजल्यापासून आपला हा कार्यक्रम चालेल ते 7 वाजेपर्यंत चालेल. सर्व व्यवस्था आपली
महाप्रसाद असेल, चहा असेल, सर्व आपण केलेला आहे. तर तो दिवस सर्वांनी राखून द्यायचा आहे. आणि आतापर्यंत जसं 11 दिवस आपण या कथेत सहभागी झालात. आज चतुर्थी असल्यामुळे थोडस आज कमी संख्याबळ आहे, कारण का प्रत्येक घरी आज गणेशाची आराधना पूजा होत असते. तसंच आजचा हा दिवसही भाग्याचा आहे, कारण का ह्या श्रावण मासामध्ये या अंगारकी आधी म्हणजे हे फार महत्वाचा म्हणून आपण सामुदायिक पूजेचं आयोजन केलेलं होतं. आता रोहिणी स्वामींना काय 2 शब्द आपल्याला सूचना द्यायच्या आहेत. तदनंतर आपली महामंगळ आरती होईल आणि नित्य नियमाप्रमाणे आपण पुढच्या बाजूला ठेवून आपण दर्शन घेऊन महाप्रसाद घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय. मला असं वाटलं की रोज ताई कथा सांगायला लागल्यात. त्यांच्या कथा तुम्ही एवढं कान लावून ऐकताय, ते मन लावून ऐकताय. म्हणलं मला पण एखादी कथा सांगायची इच्छा झाली. आणि 9:15 वाजायला अजून वेळ आहे. चालेल का एखादी कथा मी सांगितली तर? हा, काही अवघड त्रास म्हणजे अडचण नाही ना? फक्त एक आहे, मी जी सांगणार आहे कथा, त्या कथेची भाषा जी आहे ती भाषा वेगळी आहे. ती भाषा आपल्या सगळ्यांना येते. भाषा आपल्या सगळ्यांना येते, पण आपल्याला असं वाटतं फक्त की आपल्याला ती भाषा येत नाही. मग मी असं म्हणते की मी कथा सांगते, तुम्ही कथा ऐका. कथा ऐकल्यावर ज्याला ज्याला कळली त्याला सगळ्यांना भाषा येते. ज्यांना कथा कळली नाही असं ज्यांना वाटेल ते माझ्याकडे येऊ शकतात, मी त्यांना शिकवायला तयार. ती भाषा ज्यांना कळली, आता सगळेच मला कळली असं म्हणू नका. मी विचारणार आहे काय कळलं ते पण मी विचारणार. त्यामुळे ना ज्यांना कळली नाही त्यांना मी शिकवायला तयार आहे भाषा. ज्यांना कळली तर त्यांना तो भाषा येतेच. ते तर पंडितच आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग तर मी संस्कृतमध्ये कथा सांगायचा प्रयत्न करणार आहे. संस्कृत भाषा ही आपल्या भारतीय भाषांची जननी आहे असं म्हणतात. संस्कृत भाषेला देव भाषा म्हणतात. देवांची ती भाषा आहे. म्हणजे बघा, आपल्याला देवांची भाषा येत असेल तर आपण डायरेक्ट जर आले, गणपतीची आराधना केली, गणेश या ठिकाणी जर उपस्थित झाले असते, कुठल्या भाषेत सांगितलं असतं मग तुम्ही त्यांना? त्यांच्या भाषेत बोलावं लागलं असतं कदाचित. मग आपल्याला जर देवाची भाषा शिकायची असेल आणि आपल्याला त्यांची भाषा जर येत असेल तर किती सोपं होईल की नाही? आपण दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात गेलो, थोडी अडचण होते ना. मग थोडं तोडकं मोडकं काहीतरी आपण प्रयत्न करतो, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो. कधी लवकर समजतंय, कधी थोडंसं उशीर लागतो. पण आपल्याला ती भाषा जर शिकायची असेल, ती भाषा समजून घेता येणार असेल तर आपण खरंच भाग्यवान आहोत. आता या ठिकाणी शिवमहापुराण कथा चालली. त्याच्याबरोबर आपण कुंकुमार्चन केलं, भगवतीची आराधना केली. आज या ठिकाणी गणेशाची उपासना पण केलेली आहे. मग मी असा विचार केला की श्रीकृष्णाची कथा सांगावी, म्हणजे त्याचाही आपल्याला सगळ्यांना लाभ होईल. मी कथा सांगणार आहे, बालकृष्णाची आहे कथा. बालकृष्ण हा अस्ति, बालकृष्ण हा अस्ति, बालकृष्ण हा गोपबालाः सन्ति, बालकाः मित्राः, मित्राणि सन्ति, सः मित्रैः सह क्रीडति. बालकृष्णः, बालकृष्णः कृष्णस्य मित्रैः सह क्रीडति. सः किं करोति? बालकृष्णः गोपिका अस्ति, गोपिका तस्याः गृहे उपरि घटे नवनीतं, घटे घटम अस्ति, घटे नवनीतं, नवनीत म्हणजे लोणी, नवनीत म्हणजे लोणी. सा किं करोति? अदहन स्थापयति. बालकृष्णः आगच्छति, सः स्वीकरोति, खादति. अतः सा किं करोति? गोपिका किं करोति? सा अदहन स्थापयति, घटम अदहन स्थापयति. सा किं करोति? उपरि स्थापयति, उपरि स्थापयति. कृष्णः पश्यति, घटम अस्ति, घटम उपरि अस्ति. सः किं करोति? बालकः सर्व मित्राणि सन्ति, मित्राणि सर्वे आगच्छन्ति. तर्हि मनोरा एकस्य उपरि एकम्, एकस्य उपरि एकम्, एकस्य उपरि एकम्, एवं से तिष्ठन्ति.
तर्हि बालकृष्णः उपरि गच्छति, नवनीतं स्वीकरोति, सर्वे मिलित्वा खादन्ति। प्रतिदिनम् एवं भवति। तर्हि गोपिका चिन्तनं करोति। गोपिका किं करोति? यद्यपि अहं घटम् उपरि स्थापयामि, तथापि कृष्णः किं करोति? प्रतिदिनम् आगच्छति, नवनीतं खादति। तर्हि किं करोमि? उपायम् आवश्यकमस्ति। उपायम् आवश्यकं, नवनीतस्य रक्षणम् आवश्यकं, नवनीतस्य रक्षणम् आवश्यकं। तर्हि सा चिन्तयति। सा एका घण्टा टङ्, सा घण्टा स्वीकरोति। घटमस्ति, घटस्य उपरि सा घण्टां स्थापयति। यदि कृष्णः आगच्छति, नवनीतं स्वीकर्तुम् इच्छति, तर्हि घण्टा किं करोति? नादं करोति। टङ् नादं शृणोति, तर्हि ज्ञानं भवति, कृष्णः आगतवान्, अहं पश्यामि, कृष्णं गृह्णामि। एवं सा चिन्तयति। कृष्णः चतुरः, कृष्णः देवः, साक्षात् कृष्णः देवः। सः आगच्छति, मित्रैः सह आगच्छति, एकाकी न आगच्छति, मित्रैः सह आगच्छति। पश्यति, घटमस्ति, नवनीतम् अपि अस्ति, घटमस्ति, नवनीतमपि अस्ति, उपरि घण्टा अपि अस्ति। अद्य किमस्ति? अद्य विशेषमस्ति, केवल घटं न, केवल नवनीतं न, अद्य उपरि घण्टा अपि अस्ति। यदि अहम् उपरि गच्छामि, नवनीतं स्वीकरोमि, तर्हि किं भवति? घण्टायाः ध्वनिः भवति। तर्हि गोपिका आगच्छति, ताडयति, गोपिका आगच्छति, ताडयति। किं करोमि? सः चिन्तयति। सः किं करोति? सः घण्टां वदति। सः देवः, सः देवः, सः किं वदति? घण्टां वदति, भवती ध्वनिं मा करोतु। घण्टां वदति, भवती ध्वनिं मा करोतु, अहं नवनीतं खादामि, अहं नवनीतं खादयिष्यामि, भवती नादं मा करोतु। भवती नादं मा करोतु। सः देवः, देवस्य आज्ञायाः पालनम् आवश्यकं वा? देवस्य आज्ञा अस्ति, घण्टा किं करोति? देवस्य आज्ञा अस्ति, ध्वनिः मास्तु, ध्वनिः मा करोतु। तर्हि घण्टा वदति, आम् ईश्वरः, अहं ध्वनिं न करोमि। तर्हि सः किं करोति? सर्वैः मित्रैः पुनः किं करोति? पुनः एकवारम् उपरि तादृशं तिष्ठन्ति। बालकृष्णः उपरि गच्छति। इदानीं घण्टा न भवति, ध्वनिः न भवति। सः उक्तवान्, नादं मा करोतु। तर्हि सः किं करोति? नवनीतं स्वीकरोति, सर्वान् बालकान् ददाति, नवनीतं सर्वान् ददाति। तर्हि सर्वे खादन्ति। घण्टा ध्वनिः न करोति, घण्टा ध्वनिः न करोति। अन्तिमं किं भवति? सर्वे खादितवन्तः, केवल कृष्ण एकः एव अवशिष्टः। सः किं? सर्वे खादितवन्तः वा? सर्वे प्राप्तवन्तः? आमामां, सर्वे खादितवन्तः। इदानीम् अहं खादामि। सः स्वीकरोति, खादति। तर्हि घण्टा किं करोति? नादं करोति। घण्टा नादं करोति। गोपिका शृणोति। गोपिका धावित्वा आगच्छति, कृष्णं गृह्णाति, गृहं गच्छति, यशोदां वदति, पश्यतु, एषः कृष्णः मम नवनीतं चोरयति, नवनीतं चोरयति, मित्रान् खादयति, स्वयमपि खादति। तर्हि यशोदा माता किं करोति? यशोदा माता सम्यक् ताडयति। कृष्णः दुःखितः भवति। सः घण्टां प्रति गच्छति। सः घण्टां प्रति गच्छति। अहम् उक्तवान्, नादं मास्तु, नादं मा करोतु। तर्हि अहम् उक्तवान्, तथापि भवती नादं किमर्थं कृतवती? नादं किमर्थं कृतवती? घण्टा किं वदति? घण्टा वदति, सर्वे बालकाः
नवनीतं खादितवन्तः तर्हि अहं मौनं धृतवती आज्ञायाः पालनं कृतवती किन्तु प्रत्येकस्य एकः धर्मः अस्ति मम अपि धर्मः यदा ईश्वरः भोजनं करोति यदा ईश्वरः नैवेद्यं समर्पयामि घण्टानादं करोमि यदा ईश्वरः भोजनं करोति तर्हि मम धर्मः किम् अस्ति घण्टायाः नादं करणीयम् एव तर्हि अहं किं करोमि मम धर्मः अस्ति अहं केवल धर्मपालनम् एव कृतवती कथा कळली का उगीच टाळ्या वगैरे काय होतं बरं त्याच्यामध्ये शेवटी काय झालं घंटा का वाजली त्यांनी काय सांगितलं घंटेनी धर्म प्रत्येकाला एक काहीतरी धर्म असतो प्रत्येकाचा एक धर्म असतो आपापल्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे आपल्या धर्माचं आपण काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे मग आपल्या धर्माचं जर पालन करायचं असेल तर आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो गपचूप नैवेद्य दाखवतो का घंटा वाजवतो की नाही मग घंटा वाजवतो देवाला नैवेद्य धरायचं म्हणजे देवाला जेवायला घालायचं म्हणजे घंटा वाजलीच पाहिजे घंटा म्हणजे सगळे तोपर्यंत खात होते मी काय आवाज केला नाही पण आता मला काय माझा धर्म आहे ज्यावेळेस देवाचं भोजन चालू असतं त्यावेळेस घंटा वाजलीच पाहिजे ना ती म्हणते की त्यामुळे मी पालन मी तर केलंच आहे पण माझा धर्म पण मला सोडता येत नाही त्यामुळे मी फक्त काय केलेलं आहे धर्माचं पालन केलेलं आहे आता माझाही एक असा धर्म आहे जेव्हा मला कळलेला आहे की संस्कृत ही भाषा आपली जननी आहे भाषांची संस्कृत ही देवभाषा आहे जर ती तुम्हाला कळते आहे कोणाला थोडं कमी कळली असेल कोणाला बिलकुल कळली नाही असं कोणाला बिलकुलच कळली नाही गोष्ट माझी असं कोणाला झालंय का सगळेजणच पंडित आहेत बघा इथे म्हणजे मला जरा सांभाळून लागावं लागेल आता म्हणजे मला जरा बोलताना सांभाळून बोलायला लागले आपण कोणाला माहित नसले कसं बोलतो बिनधास्त बोलतो काय पण असं बोलायचं असेल तर बरोबर आहे ना बिनधास्त आपण बोलतो म्हणजे आता मला बिनधास्त संस्कृतमध्ये बोलता येणार नाही सगळ्यांना संस्कृत कळतं इथे मी चुकीचं काय बोलले तर मग ते काय मला माझे कान पकडतील झालं त्याच्यानंतर बरोबर आहे ना तर कशी वाटली कथा छान कथा सोपी वाटली सगळ्यांना समजली मग संस्कृत भाषा अवघड आहे का संस्कृत भाषा अवघड नाही आपली श्रावणातली जी पौर्णिमा असते श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या पौर्णिमेच्या पलीकडे 4 दिवस अलीकडे 4 दिवस एक आठवडा संस्कृत सप्ताह म्हणून साजरा केला जातो आपण संस्कृत सप्ताहामध्ये आहोत आता त्यामुळे मी असा विचार केला की एवढं सगळं काही आपल्याला पुण्य भेटायला लागलेलं आहे त्याच्यावर अजून थोडंसं पुण्य तुमच्या गाठीला बांधावं आणि सगळेजण सोबत जावं छान अतिशय सुंदर रोहिणीताईसाठी एवढ्या टाळ्याने काय होत नाही समाजासाठी असलेली एक धडपड आहे बरं का काय गरज आहे एवढी प्रत्येकाला संस्कृत आलीच पाहिजे असं त्यांच्या अगदी हृदयाची तळमळ आहे तळमळ प्रत्येकाने खरंच यावर विचार केला पाहिजे अगदी माझ्यापासून सगळेजणच बरं का असं नाही सगळ्यांनीच नाही सगळेजण विद्यार्थी होऊ शकतात इथे काही जण आहेत ऑलरेडी माझ्या वर्गाला आलेले आहेत जरा हात वर करताय का यांना खूप छान समजली असेल बिलकुल काही अडचण न येता बरोबर आहे तर मला असं म्हणायचं आहे की संस्कृत ही भाषा खूप सोपी आहे आपण संस्कृत फक्त काय बघितलं आजची पूजा केली पूजा करताना तुम्ही देवी काय होत्या पण त्या कामात असतील तुम्ही नव्हत्या पण त्या ताई होत्या बघा त्यांना आज पूजा जास्त चांगली कळली असेल जेव्हा आपल्याला त्यातले काही शब्द कळायला लागतात तेव्हा आपल्याला अजून छान गोड वाटायला लागतात मग पूजेमध्ये ते मंत्र जे आहेत त्या मंत्रांचा अर्थ ते जे काही ते मम म्हणा मम म्हणजे काय हो माझं मम म्हणजे ते मी जे काही म्हणतो ते महाराज जे सांगतायत
ते काय म्हणतात आपल्याला, आपल्याला बाकी पुढचं काही येत नाही, ते म्हणतात मम म्हणा, म्हणजे सौख्य लाभू दे मला, जे काही होऊ दे ते माझं आहे, सगळं माझं, ते त्यासाठी मम आहे तो आता. मग असं जे आहे संस्कृत भाषा आपण बघतो ती फक्त श्लोक, सगळे मोठे मोठे ग्रंथ, मग ते वाचायला आपल्याला येईना, आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे. पण संस्कृत बोली भाषा जी आहे ती खूप सोपी आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की आपल्यापैकी प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस जनगणनेचे लोक येतील आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात असे विचारतील, त्यावेळेस आपण मराठी लिहिणार आहोत, बाकी कोणाला हिंदी, इंग्रजी, कन्नड, जे जे काही आपल्याला भाषा येतात ते लिहितो आपण. ते लिहिल्यानंतर एक भाषा आठवणीने लिहायची की मला संस्कृत येते. श्री गणेशाय नमः सगळ्यांना येत आहे का? नमः शिवाय सगळ्यांना येत आहे? हे दोन्ही वाक्य काय आहेत? संस्कृत मधलीच वाक्य. आपल्याकडे लहान बाळ जन्मलं की लगेच आपण चालू करतो गणेशाय नमः म्हण, शिवाय नमः म्हण, ओम नमः शिवाय म्हण. हे सगळे वाक्य काय आहेत? संस्कृत आहेत. त्यामुळे आपण लहानपणापासून संस्कृत करत बोलत आलेलो आहोत, शिकलेलो आहोत. आपल्याला फक्त असं वाटतं की आपल्याला येत नाही. त्यामुळे आपल्याला संस्कृत येतंय असं म्हटलं तर ती तुमच्या अजून जवळ येईल. तर आता संस्कृत थांबवते, आता पुढची दुसऱ्या परीक्षेचं सांगते. काशी पीठातर्फे आपल्याकडे परीक्षा घेतल्या जातात. मला वाटतं ताई पण त्या ह्याच्यासाठी त्यांच्या तुम्ही सांगताय का? हा सांग. आता रोहिणी ताईने सांगितलं काय, मी सांगितलं काय, आम्ही दोघे केंद्र संचालक आहेत. अंबेजोगाई तालुका, ज्यामध्ये मी सुद्धा काशी जंगम वाडी मठ, ज्यामध्ये आपले महास्वामीजी, त्यांना असं वाटतं बरं का की प्रत्येकाला धर्म कळला पाहिजे, धर्मातला इतिहास कळला पाहिजे. धर्म कळलं. कुठले आहेत तुम्ही? वाणीचे ना? धर्म आहे का? तेलेचे धर्म आहे का? जंगम धर्म आहे का? जात आणि धर्म दोन्ही कळायला तयार नाही. मग महाराजांचं असं म्हणणं आलं, महास्वामीजींचं असं म्हणणं आलं की धर्म कळत नाही, म्हणून एक सुंदर असं त्यांनी 3 परीक्षा घ्यायच्या ठेवल्या. का तर असा आपण अभ्यास करणार नाही. आता रोहिणी ताई तुम्ही सुद्धा एक काम करा, संस्कृत घ्या, पाठ घ्या आणि त्यावर एक परीक्षा घ्या. नक्कीच जास्त वाढतील बघा. तुम्ही एक परीक्षा घ्या. तुम्ही नाकाटवाकी देऊ काही देऊ, पण त्यांना एक असं पळवायचं काम करा. ससा आणि कासव याची संगत लावून द्या. तशी महास्वामीजींनी सुद्धा तेच केलं की जर समजा महाराष्ट्रामधून, आता तर काय राज्याच्या पलीकडे सगळे गेलेले आहे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, एवढ्या राज्यामध्ये या काशी जंगमवाडी मठाच्या वीरशैव सिद्धांत अशा परीक्षा चालतात. ज्यामध्ये प्रबोध, प्रवीण आणि पंडित अशा 3 परीक्षा आहेत. महास्वामीजीने ज्यामध्ये एक इतिहास ठेवला, ज्यामध्ये संतांची वाणी, आता आपण अभंग घेतला, वाई भस्मलिंग गळा शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य त्याचे असे. काय अर्थ? काय सांगितलं मन्मथ माऊलींनी? सांगायचा अर्थ काय? माऊलींना करमत नव्हतं म्हणून अभंग आहे का? अभंग का लिहिले तर स्वतःचा अनुभव त्यांनी मांडला. अभंग काही कोणाची भाषा चोरून नाही, काही नाही. अभंग एक म्हणजे स्वतः आलेला अनुभव मांडला. भू ईश्वर अवतारे, मन्मथ म्हणे हे खरे भू ईश्वर अवतारे. भूवरती म्हणजे या पृथ्वी तलावरती ईश्वर कधी दिसतो तर ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे आणि ज्याच्या बाळी भस्म आहे, तो खरा भूवरता ईश्वर आहे. नाही तर ईश्वर असं म्हणता येत नाही. हे सांगण्याचं काम केलं. विचार करा, अतिशय सुंदर. हे असं कळणार नाही. अनेक संत होऊन गेले. किती संत माहिती आहेत आपल्याला? मन्मथ माऊली माहिती आहेत, लक्ष्मण महाराज माहिती आहेत, जास्तीत जास्त महादेव प्रभू माहिती आहेत, लिंगेश्वर माहिती आहेत का आपल्याला? माहित नाही. बसवलिंग माहित आहेत का आपल्याला? माहिती नाही. अहो इतके संत आहेत ना, संत माहिती नाही. आपण एवढ्या तीर्थयात्रा करतो पण कधी आपल्या संतांच्या दर्शनाला गेलात का? आपण गेला नाही. कीर्तन करायचं किती चलला आता, हे नाही विषय माझा. फक्त एकच विषय आहे की आपण हे प्रबोध, प्रवीण आणि पंडित अशा 3 परीक्षा द्या, ज्यामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे काशी जगद्गुरूकडून. अरे बाबा तुम्ही अभ्यास केला, रोहिणीत आणि आम्ही एकदाच आलो होतो आता, पण आम्ही नेमकं त्यांनी मला ओळखत नव्हते आणि मी त्यांना ओळखत नव्हते. ज्यावेळेला त्यांचं नाव घेतलं त्यावेळेला मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं असं जाडजुड असतील चांगले, किती शोधण्याचा प्रयत्न, मला दिसलाच नाही तुम्ही तिथं.
परत मी बघितलं पण आम्हालाही घाई होती म्हणून आम्ही गेलो ना, आम्ही दोघी आलो होता. आता मागडला सत्कार होता त्या टायमाला तुम्ही सोलापूरला, पण मी तुम्हाला बघितलं नाही असं झालं. बाकी सगळे म्हणले तुम्ही भेटलात का, मला नाही भेटले, दिसल्याच नाहीत मला. पण नेमकं त्या मी सत्कार घ्यायला एकाच टायमाला तरी दिसला नाही आम्ही, म्हणजे ओळख नव्हती. तर त्याही केंद्र संचालक आहेत आणि मी पण एक आहे बरं का, केंद्र संचालक आहेत म्हणून आम्हाला काहीही मानधन आम्ही घेत नाही, कोणालाच नाही. निस्वार्थ सेवायचे आम्ही गावोगावी जाऊन माझ्या कीर्तनामध्ये 5 मिनिट मी लास्ट याच्यावर ठेवलेले आहे की तुम्ही प्रबोध, प्रवीण आणि पंडित अशा 3 परीक्षा द्या. महास्वामीजी कडून एक शाल आपल्या अंगावर पडलं. महेश स्वामी आज जे शाल टाकतात ना असे सगळ्यांना, त्याचा अर्थ काय? शाल घरी पांघरायला आहे का त्यांच्याकडे जास्त झालं? याचा अर्थ काय? त्यांच्याकडे जास्त आहे की एक तुम्हाला घ्या, एक तुम्हाला घ्या, एक तुम्हाला घ्या, असं आहे का? तुम्ही काहीतरी तुमचा जो देह आहे ना तो परोपकारासाठी पाडला. तुम्ही कुठंतरी देशासाठी, धर्मासाठी कुठंतरी कामाला आला म्हणून त्यांनी तुमचा एवढ्या लोकांमध्ये सत्कार केला. खरंच तुम्ही धन्य, इतकं महान आहे. तशी महास्वामीजी सुद्धा तुम्ही खरंच एवढा अभ्यास केला ज्यामध्ये गुरु, त्या परीक्षा द्यायच्या म्हणजे काय इंग्लिश नाही, काही नाही, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये अगदी अष्टावर्णाची माहिती, पंचचर्याची माहिती, शतस्थलाची माहिती, एवढं अंग शतस्थल म्हणजे काय, लिंग शतस्थल म्हणजे काय, तुम्ही शतस्थल परब्रह्मीय सद्गुरु 108 अमुक अमुक महाराज म्हणता, पण 108 म्हणजे काय, शतस्थल म्हणजे काय, सद्गुरु म्हणजे काय, या सगळ्याचा अर्थ जर कशात असेल तर काशी महास्वामींजींनी या ठेवलेल्या परीक्षेमध्ये, म्हणजे प्रत्येकाला धर्मच नाही तर या वीरशैव धर्माचा नाही, या एवढ्यासाठीच नाही बरं का. माझ्या ज्या परीक्षा मी आता घेतल्या त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी होते, त्यामध्ये कमीत कमी म्हणू नये सांगावं लागतं मराठा असतील असतील 25 विद्यार्थी होते. विचार करा. आज धर्म जात नाही, आपण सगळे एक आहे, हम सब एक आहे की नाही, हम सब एक आहे असं म्हणून अक्षरशः मी त्यांना म्हणायचं तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, तुम्ही अभंग गाता, आम्ही तुकारामाचा घेतला, तुम्ही घ्या ना आमच्या मनमत माऊलीचा आणि मला ना घ्या याचा अर्थ करून घ्या. अहो तुम्ही रुद्राक्षाची माळ घालता, ज्या वेळेला तुम्ही तुळशीची माळ घालता त्याच्यामध्ये एक रुद्राक्ष असतो, तो शिवस्वरूप असतो, त्याचं महत्व कळून घ्या ना. त्यांना एवढं पटलं. 25 विद्यार्थी त्या परीक्षेला बसले आणि उत्तीर्ण झाले. यावेळेस त्या म्हणल्या आम्ही 25च्या 25 आता आम्ही कुठे येणार, सोलापूरला महास्वामीजीचं दर्शन घ्यायला. किती जणांनी आंबेजोगाईच्या महाराजांकडून गुरु मंत्र घेतला, नका दीक्षा घेऊ पण गुरु तर करू शकतात ना, मग घ्या ना गुरु करून. ही अशी आवड देशाविषयी धर्माविषयी आहे ताई. एवढा व्याप असताना तुम्ही कधी करता, बापरे बाप, तुमचं एक एक कौशल्य बाहेर पडत आहे. खूपच छान, एकदा कडकडाट झाला पाहिजे काय. आणि आता इथं बसलेल्यांपैकी हो म्हणलं तरच फक्त हात वर करायचा. तुम्ही सगळेजण परीक्षा देणार आहेत, अजून झालं नाही, सगळेजण परीक्षा देणार आहेत ना, मुखाने बोला. बोलता येत नाही, चतुर्थी का बरं झालं मग. हर हर तुम्ही सगळे परीक्षा देणार. मी म्हणलो होतं हात वर करा. मी काय म्हणलो होतं परीक्षा द्यायच्या असल्या तर हात वर करा. तुम्ही केले देणार मग सगळ्यांनी म्हणायचं ताई तुम्ही एवढी सर्व्हिस करून अशा कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आंतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवून, तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या महिलांना संस्कृत शिकवून, स्वतःचं घरदार सांभाळून तुम्ही जर करत असताल तर आम्ही तुम्हाला नाही काही करणार, आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण करून घेणार. प्रत्येकाने नाव नोंदणी करायची. 1 रुपया वेस्टेज नाही घेत, त्या नाही ना, मी नाही, निस्वार्थ सेवा आहे एवढी माझी विनंती आहे. ताई काय म्हणतात ऐका आणि आरती. मी हे जे काही सगळं करू शकते ते कोणामुळे करू शकते बरं? एका मागे त्या ठिकाणी खंबीरपणे ते उभे आहेत, काय करायचे त्यासाठी मला सपोर्ट करतायत. जोपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केलं नसतं तर मी याच्यातलं काहीच करू शकले नाही. नसते. नक्कीच आपल्यावर कथा एवढी बघ, कथा एवढं काही महान हे नाही नाही. एक कामयाब पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, मान्य आहे ना? तसं एक कामयाब स्त्री मागे पुरुषांचा हात असतो. ही कथा उद्या नक्कीच काढणार, कारण त्या आणि मी काही वेगळं नाही. माझ्याही मागे माझा पती परमेश्वराचा हात आहे. आज मी पुण्यामध्ये 21 दिवस राहते. त्यांची कृपा आशीर्वादच आमच्या रोहिणी ताईंना सुद्धा महेश स्वामीची खूप साथ आहे. खरंच धन्यवाद. खरंच नाही. आरती घेऊया आता. कथा खूप झाली.